मंडळी बघा, आपलं शेत आणि आपला जागा खूप महत्वाचा असतो. फक्त शेतीवर प्रेम करणारा पाहिजे आणि शेतीमधला गुरु चांगला मिळाला पाहिजे. म्हणजे जसा शेखरदादा भडसाळे. हे गुरु जेव्हा चांगले भेटतात ना, तर दगडाला पण आकार येतोय आणि दगडाला आकार यायचं म्हटलं, तर गुरुची खूप महत्वाची भूमिका असते. आता तुम्ही म्हणाल, आता माझ्याकडे जास्त क्षेत्र नाही. 1 एकर माझ्या वाटणीचं आहे आणि 1 एकर भावाच्या वाटणीचं, अशी 2 एकर मी शेतं करत असतो. एकूण 2 एकर. तर याच्यामध्ये जो बांध असतो शेताचा, बघा, त्या शेताच्या बांधावर मी घेवडा लावलाय. आता या घेवड्यामध्ये काही विशिष्ट प्रकार नाही. त्याचं करतोय कसं तुम्हाला सांगतो. हे घेवडा सांभाळायचा आणि बांधाला लावायचा कसा? तर सुरुवातीला जेव्हा आपण भात लागवड करतोय ना, त्याच पिरियडमध्ये घेवड्याची काही रोपं नर्सरीच्या पिशवीमध्ये टाकून द्यायची. म्हणजे जूनमध्ये किंवा मेमध्ये रोपं तयार करायची. जितकी आपल्याला रोपं लावायची आहेत, तेवढे वेल टाकून द्यायचं. आणि ही जेव्हा बांधाला गवत असतं, तेव्हा बांधाला गवत असताना आपण ग्लायफोसेटच्या सहाय्याने गवत जेव्हा मारतोय, तेव्हा बांध एकदम क्लिअर होतोय, चांगला होतोय. त्या पिरियडमध्ये काय करायचं, की तिथे ती रोपटं लावायची. पिशवीमधलं आणून लावायचं. पण तेव्हा त्याला 2 गोष्टीची अडचण असते. खेकडं खात असतात. त्यावेळेस खेकडं बाहेर पडतात आणि आपण बांध क्लीन केलेला असतोय आणि नेमकं घेवड्याचं रोप लावलेलं असतंय आणि मग ते खेकडं खातात. मग काय करायचं, एखादी बिसलरी दोन्ही साईडनी कापायची, तिच्यात ते लावायचं किंवा मग साईडला अशा काड्या लावायच्या. म्हणजे जेणेकरून खेकडं काय खालूनच खातात ना. खालून खातात, ते कटिंग करतात. थोडासा वर असला विथभर, का खेकडांना काय ते जमत नाही. म्हणून मी बहुधा बिसलरीची बाटली कापून त्याच्यामध्ये ते वेल ठेवतो आणि मग ते सुरक्षित होते आणि ते असंच बांधायला ठेवलंय आणि आता त्याचं उत्पादन तुम्हाला सांगतोय, जवळ-जवळ ₹80 ₹60 किलोने मी ते विकतोय शेंगा. तर याला मी एकदाही पाणी दिलं नाही, काही याच्यावर पडतोय काय मावा तुडतुडा, काही एखादी अळीनाशक, अशा 2-3 फवारण्या करतोय. बाकी नंतर तर काही हेच नाही. तर असं आपण आपलं उत्पादन वाढवू शकतोय. धन्यवाद.